श्री स्वामी समर्थ. स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वजण गुरुचरित्र पारायण करत असाल. काहींनी घरी केलं असेल, काहींनी केंद्रात केलं असेल. तर पहा, या गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन कसं करावं, तुम्ही जर पारायण घरी केलं असेल तर उद्यापन कसं करावं आणि केंद्रात केलं असेल तर उद्यापन कसे करावे, तर नारळाला तडा गेला असेल तर त्याचं काय करावं, त्याचप्रमाणे आपण जी पूजा मांडली आहे ती कधी उचलावी, नैवेद्य किती दाखवायचे, या संपूर्ण विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण मी माझे व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपण 9 एप्रिलला गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात केली आहे. तुम्ही जर का सप्ताह गुरुचरित्र पारायण करत असाल तर त्या दिवशी उद्यापन केलं जातं. उद्यापन कसं करायचं, कधी करायचं, या सर्व गोष्टी तुम्हाला केंद्रात सांगितल्या जातात. त्या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं असतं. जर आपण पारायण घरी केलं असेल त्यांनी उद्यापन कसं करायचं, ज्यांनी पारायण 9 एप्रिलला सुरुवात केली आहे तर याची सांगता आपल्याला स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजेच 15 एप्रिलला करायचं आहे. या दिवशी आपल्याला रोजपेक्षा थोडं लवकर उठायचं आहे, कारण या दिवशी आपल्याला वाचन देखील करायचं असतं, देवपूजा देखील करायची आहे. स्वामी पुण्यतिथीला तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर त्यावर तुम्हाला अभिषेक देखील घालायचा आहे, उद्यापन, स्वयंपाक देखील करायचा आहे. हे सगळं आपल्याला शक्य झाल्यास आपण सकाळी 10:30च्या नैवेद्य आरतीला करायचं आहे. ज्यांना या टाईमला शक्य नसल्यास त्यांनी दुपारी 12 वाजेपर्यंत नैवेद्य दाखवून आरती करायची आहे. तुम्ही केंद्रात पारायण करत असाल तर देखील तुम्हाला घरात स्वामींची मूर्ती असेल तर अभिषेक घालायचा आहे. सकाळी लवकर उठून उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. घरातील देवपूजा करायची आहे, सुंदर रांगोळी काढायची, स्वामींची थोडी सेवा करून मगच आपल्याला केंद्रात गुरुचरित्र पारायण वाचायला जायचं आहे. तुम्ही घरी देखील वाचन करत असाल तरी तुम्हाला हे सगळं करायचं आहे. मूर्तीचा अभिषेक करून अत्तर लावायचा आहे, झेंडूची फुलं, सोनचाफ्याची फुलं, धूप दीप अर्पण करायचं आहे. श्री गुरुचरित्राचे राहिलेले अध्याय वाचून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाकमध्ये तुम्ही वरण भात, भाजी, चपाती किंवा स्वामींना आवडणारी पुरणपोळी करू शकता. सोबत घेवड्याची भाजी नक्की करा. आता तुमचा स्वयंपाक वाचन झाल्यानंतर तुम्हाला या दिवशी 4 नैवेद्य भरायचे असतात. एक दत्तगुरूंसाठी, दुसरा नैवेद्य स्वामींसाठी, तिसरा नैवेद्य आपल्या कुलदेवीसाठी आणि चौथा नैवेद्य आपल्या गुरुचरित्र ग्रंथासाठी ठेवायचा असतो. नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर आपल्याला पाण्याने एक भरीव चौकोन काढून त्यावर तो नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे. नैवेद्यावर आपल्याला तुळशीची पाने ठेवायची आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. आरती तुम्ही पूर्णाची किंवा साधीही करू शकता. आरती तुम्ही आधी गणपतीची, नंतर स्वामींची, दत्तगुरूची, देवीची, अशा पद्धतीने तुम्ही 4 ते 5 आरत्या केल्या तरी चालणार आहे. हा नैवेद्य तुम्हाला 12च्या आत दाखवून घ्यायचा आहे आणि जो नैवेद्य आपण ग्रंथाला दाखवणार आहोत तो नैवेद्य ज्याने पारायण केलं त्यानेच खायचा आहे. बाकी नैवेद्य घरातल्या व्यक्तींनी खाल्ले तरीही चालतात. उद्यापन करताना आपल्याला एक ब्राह्मणाची जोडी जेवायला बोलवायची आहे. हे शक्य नसेल तर इतर जोडी बोलवली तरीही चालते. त्यानंतर बघा, आपण मांडलेली पूजा ही त्या दिवशी संपूर्ण दिवसभर तशीच ठेवायची आहे. आपण ज्यावेळेस नैवेद्य दाखवतो त्यावेळेस ग्रंथ थोडा हलवायचा आहे, म्हणजे आपलं उद्यापन झालं. ही पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी काढायची. जे केंद्रात पारायण करतात त्यांनी घरी आल्यावर तो ग्रंथ एका पाटावर ठेवायचा आहे आणि स्वामींना आणि त्या ग्रंथाला छोटासा नैवेद्य दाखवायचा आहे. घरी देखील आपल्याला आरती करायची आहे, ग्रंथाची पूजा करायची आहे. पारायणाचा उपवास देखील तुम्ही या दिवशी घरी किंवा केंद्रात सोडू शकता. दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही पूजा उचलायची आहे, ग्रंथ उचलायचा आहे. ती पोथी तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायची आहे जिथे कुणाचा हात लागणार नाही, पावित्र्य राखलं जाईल, अशा ठिकाणी तुम्हाला हा ग्रंथ ठेवायचा आहे. जर पूजेमध्ये ठेवलेल्या नारळाला तडा गेला असेल तर उद्यापन झाल्यानंतर तुम्हाला तो नारळ पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. जर नारळ चांगला असेल तर तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता. कलशातलं पाणी तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडांना तुम्ही टाकू शकता.
त्यातलं थोडं पाणी घरात शिंपडायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचं आहे. यामध्ये तुम्हाला काही समस्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.